विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकतोय व्हॉट इज मीन बाय अँगल्स. व्हॉट इज मीन बाय अँगल्स, व्हॉट इज मीन बाय कॉन्ग्रंट अँगल्स अँड प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स हे आज आपल्याला शिकायचे. लक्षात ठेवा की आपण पाठीमागेही तुम्ही थोडा आठवण्याचा प्रयत्न करा. अँगल्स म्हणजे काय हे पाठीमागेही शिकलो आहे, पण तरी आपण आज ह्याबद्दल अँगल्सबद्दल माहिती पाहणार आहोत. पहा, एक हा एक रे बी सी, हा रे बी सी आहे आणि दुसरा रे काय बी आहे. हे दोन रे आहेत आणि दोन रे परस्परांना इंटरसेक्ट झालेत ॲट अ पॉइंट बी, आणि त्यावेळेस तयार होणारी जी काही फिगर असते त्यालाच म्हणतात अँगल्स. आणि ह्याचं नाव काय आहे तर दिस इज द अँगल ABC. This is the angle ABC. Next, पहा, ह्या ठिकाणी BA is one of ray and BC is second ray, and these two ray are intersect in a point B, then made a figure is called known as angles. डेफिनेशन पाहूत. अँगलची डेफिनेशन काय? An angle is the union of two non-collinear ray with common origin. पहा, हे दोन नॉन कोलिनियर रे आहेत. हे रे आहेत कसे आहेत? नॉन कोलिनियर असणारे दोन रे आहेत आणि ह्यांच्यामध्ये ओरिजिन किती आहे? एकच. त्यावेळेस ह्या फिगरला काय म्हणतात? अँगल. द अँगल इज द युनियन ऑफ टू नॉन कोलिनियर रे विथ कॉमन ओरिजिन, देन फिगर इज नोन ॲज अँगल. ह्याला अँगल म्हणतात. पहा, नेक्स्ट आपण वाटलं तर हा एक रे आहे. हा रे वाटलं तर ह्याला नाव देऊ रे ओ पी, अँड ह्या दुसरा रे आहे रे क्यू, किंवा आपण वाटलं तर नावच बदलू. हे पहा, पी रे आहे पी क्यू अँड आर. जरा सोयीचं वाटतं. पहा, this first ray is QP and second ray is QR. These two are non-collinear rays, and the union of these two rays is Q. Union of these two rays is Q. Then first figure is known as angle. Name of the angle is angle PQR. Okay. ह्याला म्हणतात अँगल PQR. फर्स्ट पहा, ह्या ठिकाणी ए बी आहे, ह्याला म्हणतात ए बी किंवा ए बी आणि बी सी ह्यांना म्हणतात आर्म्स ऑफ अँगल. देर आर टू आर्म्स ऑफ एनी अँगल. प्रत्येक अँगलला किती आर्म्स असतात? दोन. पहा, फर्स्ट आर्म आहे ए बी इज फर्स्ट आर्म, बी सी इज सेकंड आर्म. इन दिस अँगल क्यू पी इज फर्स्ट आर्म, सेकंड आर्म इज क्यू आर. दोन आर्म असतात किंवा त्यालाच म्हणतात कोणाच्या बाजू, किंवा ह्याला आर्म्स म्हणतात किंवा साइड्स म्हणतात. ओके. आणि ज्या ठिकाणी दोन रे इंटरसेक्ट होत आहेत, जो कॉमन पॉइंट असतो, देन दिस पॉइंट इज कॉल्ड नोन ॲज व्हर्टेक्स ऑफ अँगल. इन दिस अँगल बी इज अ व्हर्टेक्स ऑफ अँगल अँड क्यू इज अ व्हर्टेक्स ऑफ अँगल. व्हर्टेक्स कशाला म्हणतात समजलं? ज्या ठिकाणी दोन आर्म परस्परांना इंटरसेक्ट होतात त्याला म्हणतात व्हर्टेक्स ऑफ अँगल. हा आहे अँगलचा व्हर्टेक्स. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल अँगलचा व्हर्टेक्स कशाला म्हणतात. जो काही कॉमन ओरिजिन असतो त्याला व्हर्टेक्स म्हणतात. अँगलची डेफिनेशन: an angle is the union of two non-collinear ray with common origin known as angle. Next point is congruent angle. What is mean by congruent angle? ह्या ठिकाणी असा एक अँगल मी घेतला आहे. मेजर ऑफ दिस अँगल, मेजर ऑफ अँगल ए बी सी, मेजर ऑफ अँगल ए बी सी इज 30 degree. Okay, 30 degree. And measure of angle
measure of angle PQR, angle PQR. Measure of PQR, angle PQR is equal to 30 degree. Measure of these two angles are equal, then these angles are known as congruence angle. For measure of angle ABC is equal to measure of angle PQR is equal to 30 degree. Then these two angles are known as congruent angles. काय म्हणतात? Congruent angle. Okay. Therefore, angle ABC and angle PQR are congruent angle. Congruent angles of each other. Angle ABC and angle PQR are congruent angles each other. Definition काय? The measure of angles are equal, then angles are known as congruent angle. Definition तुम्हाला आली पाहिजे. If measure of two angles are equal, then angles are known as congruent angles. If measure of two angles are equal, then angles are known as congruent angle. Measure of angle ABC is 30 and measure of angle PQR is also 30. Then angle ABC and angle PQ are congruent angles. And congruent angles written in mathematically: angle ABC congruent angle PQR. आता तुमच्या लक्षात आलं असेल कॉन्ग्रंट अँगल कशाला म्हणतात आणि कॉन्ग्रंट हे मॅथमॅटिक कसे लिहितात. अँगल ABC हे कॉन्ग्रंटचं साइन, कॉन्ग्रंट अँगल PQR. नेक्स्ट पॉइंट इज प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट अँगल्स हे पाहण्याच्या अगोदर आपण याच्या अगोदर पाहिले प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट सेगमेंट. ज्या काही कॉन्ग्रंट सेगमेंटच्या प्रॉपर्टी आहेत त्याच प्रॉपर्टी आपल्याला ह्या ठिकाणी अँगलच्या बाबतीत पाहिजे. फर्स्ट प्रॉपर्टी इज रिफ्लेक्सिव्हिटी. व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे परावर्तनता. मी आरशात पाहिलं तर मला माझंच त्या ठिकाणी चित्र दिसेल, माझीच प्रतिमा दिसेल. परावर्तनता म्हणून काय, अँगल ABC congruent angle ABC. ओके. अँगल ABC शी कॉन्ग्रंट असणारा अँगल काय असतो, ABCच असतो. नेक्स्ट प्रॉपर्टी इज सिमेट्री, सममितता. ओके. इफ अँगल ABC congruent angle PQR, then आपण प्रॉपर्टी पाहत होतो सिमेट्री. सिमेट्री ही प्रॉपर्टी पाहत होतो. इफ angle ABC congruent angle PQR, then angle PQR congruent angle ABC. म्हणजे ABC हा PQR शी कॉन्ग्रंट असेल तर PQR सुद्धा कशाशी कॉन्ग्रंट असतो, ABC. नेक्स्ट प्रॉपर्टी ट्रान्झिस्टिव्हिटी. इफ अँगल ABC congruent angle PQR and angle PQR congruent angle XYZ, then angle ABC congruent angle XYZ. ABC हा PQR शी कॉन्ग्रंट आहे, PQ हा XYZ शी कॉन्ग्रंट आहे. तर ABC आणि हा XYZ काय असतो, कॉन्ग्रंट असतो. एवढ्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. ओके. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रंट अँगल.
आता ह्याच्यानंतर आपल्याला पाहायचं ॲडजस्टंट अँगल कशाला म्हणतात, लिनियर स्पियर्स ऑफ अँगल कशाला म्हणतात, अँड सप्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात, कॉम्प्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात, आणि व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कशाला म्हणतात, हे सगळं आपल्याला पाहायचं आहे. तर आपण पाहू. विद्यार्थी मित्रांनो, आपण काही कन्सेप्ट पाहिले याच्या अगोदर. आज आपल्याला नवीन कन्सेप्ट शिकायचे आहे. व्हॉट इज मीन बाय ॲडजस्टंट अँगल्स, लिनियर स्पियर्स अँगल, supplementary angles and complementary angles. In last lecture we have studied the what is mean by angles. आपण अँगल कशाला म्हणतात हे पाठीमागच्या लेक्चर मध्ये पाहिलं. आता त्याच्यामध्येच अँगल्स मध्येच आपल्याला त्याचे टाइप्स पाहिजेत. व्हॉट इज मीन बाय ॲडजस्टंट अँगल्स, लिनियर स्पियर्स अँगल्स and supplementary angles and complementary angles. First we have studied the adjacent angles. पहा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी अँगल तयार झाले. पहा हा अँगल ए बी and angle C. ओके, and इथं अँगल B. पहा ह्या ठिकाणी इथं दोन अँगल आपल्याला दिसत आहेत. फर्स्ट अँगल ABC is the first angle. ओके, and angle CBD is the second angle. These angles are called as adjacent angles. ह्या दोन अँगललाच adjacent angle म्हणतात. पहा कोणते अँगल, अँगल ABC and angle CBD are adjacent angles. ओके, हे दोन परस्परांचे अँगल ॲडजस्टंट अँगल्स आहेत. का, कारण पहा ह्या दोन्हीमध्ये ह्या ठिकाणी एक जी आर्म्स आहे ती कशी आहे, कॉमन. एक आर्म्स कॉमन आहे आणि हा पार्ट डिफरंट आहे. अशा वेळेस त्या ठिकाणी त्या अँगलला म्हणतात ॲडजस्टंट अँगल्स. पहा डेफिनेशन काय दिले ॲडजस्टंट अँगलची, टू अँगल्स दे हॅव कॉमन व्हर्टेक्स. टू अँगल्स दे हॅव कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन साइड and their interiors are disjoint called as adjacent angle. If two angles they have common vertex, पहा दोन अँगल आहेत ह्याच्यामध्ये या दोन्ही अँगलचा व्हर्टेक्स काय आहे, बी हा कॉमन व्हर्टेक्स. ओके, काय, the two angles they have a common vertex and a कॉमन साइड. एक साइड कशी असते, कॉमन असते. अँड देअर इंटेरियर आर डिसजॉइंट्स, त्यांचे इंटेरियर जे आहेत ते वेगळे असतात. अशा अँगललाच कोणते अँगल म्हणतात, ॲडजस्टंट अँगल्स. इफ टू अँगल्स हॅव कॉमन व्हर्टेक्स, अ कॉमन साइड अँड देअर इंटेरियर disjoints, then angles are called as adjacent angles. पहा हा फर्स्ट अँगल आहे ABC आणि दुसरा अँगल CBD. ह्या दोन्ही अँगलचा व्हर्टेक्स काय आहे, बीच आहे. ओके, पहा व्हर्टेक्स दोन्ही अँगलचा बी असून एक साइड किंवा एक आर्म CB ही आर्म किंवा BC ही आर्म कशी आहे, या ठिकाणी BC आर्म या ठिकाणी कॉमन आहे आणि देअर इंटेरियर्स आर डिसजॉइंट, देन अँगल्स आर नोन ॲज काय, ॲडजस्टंट अँगल्स. आपण आणखी एक एक्झाम्पल पाहू. हा ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हे अँगल आहे, अँगल PQR अँड सेकंड अँगल आहे या ठिकाणी अँगल इथं आपण यस. द अँगल PQS and angle SQ are known as adjacent angle because their
व्हर्टेक्स इज कॉमन अँड अ साइड, एक साइड, ही जी साइड आहे ना, ही आर्म आहे, एक दोन्हीची एक आर्म काय आहे, कॉमन आहे. अँड देअर इंटेरियर्स आर डिसजॉइंट, देन अँगल्स आर कॉल्ड ॲज ॲडजेसंट अँगल्स. ॲडजेसंट अँगल कशाला म्हणतात हे तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट, लिनियर पियर्स ऑफ अँगल. लिनियर पियर्स ऑफ अँगल कशाला म्हणतात हे आपण ह्या ठिकाणी पाहणार आहे. ओके, पाहूत. या ठिकाणी अशा पद्धतीने एक दोन अँगल आहेत. आणि इथं असे दोन अँगल तयार झाले. फर्स्ट अँगल ए बी सी अँड सेकंड अँगल ए बी डी. ओके, हा एक अँगल आहे आणि हा एक अँगल पहा, हा एक अँगल आणि हा एक अँगल, हे दोन्ही अँगल सेपरेट आहेत. पण तुम्हाला लक्षात येत असेल की ह्या दोन्ही अँगल सेपरेट असून दोन्ही अँगलची जी काही आर्म्स आहेत ना, ही एक आर्म्स, ह्या पहिल्या अँगलची आर्म्स बी डी आणि ह्या ए बी सी अँगलची आर्म बी सी, दीज आर्म्स आर मेड ऑफ अ ऑपोजिट रे. हे दोन आर्म ऑपोजिट रे तयार करत असतात आणि त्यावेळेस तयार होणाऱ्या अँगललाच म्हणतात लिनियर पियर्स ऑफ अँगल. ह्या जोडीला, ही जी अँगलची जोडी आहे ना, ह्यालाच म्हणतात लिनियर पियर्स ऑफ अँगल. पहा, ह्या ठिकाणी अँगल ए बी सी, अँगल ए बी सी अँड अँगल ए बी डी are pairs of linear angles. ओके, ह्या दोन अँगललाच कोणते अँगल म्हणतात, लिनियर पियर. का? कारण हे दोन अँगल, हा अँगल आणि हा जो अँगल आहे, ह्यांचे जी काही एक रे आहेत, पहा ह्याचा हिप साइड आणि ह्याची ही साइड, हे कसे ऑपोजिट रे आहेत आणि ऑपोजिट रे असतील तर त्यालाच म्हणतात लिनियर पियर्स अँगल. ह्या जोडीला म्हणतात लिनियर पियर्स अँगल. पहा डेफिनेशन, अ पियर ऑफ ॲडजेसंट अँगल. हे दोन्ही कसे आहेत, ॲडजेसंट. ॲडजेसंट आहेत म्हणजे ह्या दोन्हीमध्ये एक साइड काय आहे, कॉमन आहे. ओके, देअर इंटेरियर्स आर डिफरंट. एक साइड कॉमन आहे, देअर इंटेरियर आर डिफरंट अँड whose outers are opposite ray. Whose outers are opposite ray. पहा, ह्या दोन्ही अँगलचे आउटर रे आहेत ते ऑपोजिट रे आहेत आणि अशा वेळेस तयार होणाऱ्या पियर्सलाच म्हणतात लिनियर पियर्स ऑफ अँगल. पहा, ह्या ठिकाणी दोन अँगल आहेत, अँगल ए बी सी अँड अँगल ए बी डी. ह्यांची ह्या ठिकाणी आउटर जे आर्म आहेत तो आउटर आर्म ऑपोजिट अँगल, ऑपोजिट रे होतोय आहेत आणि त्यावेळेस तयार होणाऱ्या अँगललाच म्हणतात लिनियर पियर्स अँगल. ओके, नेक्स्ट पाहूत आपण आणखी एखादं एक्झाम्पल पाहता येईल किंवा लिनियर पियर ह्या दोन्हींची बेरीज असते. सम ऑफ these two angles is 180. Sum of the linear pairs of angle is 180. linear pairs angle बेरीज, कोणाच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. कुठेही काढा, असं काहीच अडचण नाही. पहा, हा जरी अँगल मी अशा पद्धतीने काढला, पहा हा काढला पी क्यू आर आहे आणि इथं पी क्यू एस. हे जे दोन अँगल आहेत, ह्या दोन अँगलमध्ये एक साइड काय आहे, एक साइड कॉमन आहे, पण एक साइड कॉमन आहे म्हणजे ॲडजेसंट अँगल आहेत. ॲडजेसंट अँगल असून त्याच्यामध्ये हा आर्म, हा आउटर आर्म आणि हा आउटर आर्म दोन्ही अँगलचा काय ह्याच्यापासून हे तयार होतंय, काय तयार होतंय, ऑपोजिट रे तयार होतंय आणि ऑपोजिट रे तयार होत असतील, दिस पियर इज नोन ॲज लिनियर पियर्स ऑफ अँगल. देअरफॉर अँगल
PQR and PQS are linear spheres angle. ह्याला linear spheres angle म्हणतात आणि ह्या दोन्हींची बेरीज केली तर किती येते 180 येते. पहा linear sphere ची बेरीज किती असते 180. Therefore these angles are known as supplementary angles. Linear spheres of angles are also supplementary angles. हे सप्लिमेंटरी असतात कारण ज्या कोणांच्या मापांची बेरीज ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्याला कोणते अँगल्स म्हणतात सप्लिमेंटरी अँगल्स. पहा या ठिकाणी अँगल ABC आणि अँगल ABD आर कॉल्ड ॲज लिनियर स्पियर्स अँगल. आणि का कारण हे ॲडजसंट असून ह्यांच्यापासून तयार होणारे जे रे आहेत ते काय आहेत ऑपोजिट रे. हा एक आणि हा एक रे ऑपोजिट रे आहेत आणि these angles are known as linear spheres of angle. नेक्स्ट आपण पाहणार आहेत. पहा नेक्स्ट सप्लिमेंटरी अँगल्स. सप्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात? द सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स इज 180. These angles are called as supplementary angles. सप्लिमेंटरी अँगल कशाला म्हणतात? लक्षात आलं असेल. सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स. सम ऑफ द मेजर्स ऑफ टू अँगल्स आर 180. Sum of the measures of two angles is 180. Then these angles are known as supplementary angle. Supplementary angle कशाला म्हणतात हे तुमच्या लक्षात आलं असेल. ज्या वेळेस पहा हा आहे अँगल ABC याचं माप तुम्हाला सांगितलं 110 डिग्री अँड अँगल दुसरा आहे PQR इज इक्वल टू 70 डिग्री आहे आणि हे सप्लिमेंटरी आहेत का नाही ओळखायचे असतील तर ह्यांची बेरीज करायची. पहा अँगल मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 110 प्लस 70 इज इक्वल टू काय 180. Therefore these two angles are supplementary angles. When measure of two angles is 180, then angles are called as supplementary angles. हे आता आठवीला तुम्हाला झालंय. जो दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असेल तर त्यांनाच काय म्हणतात supplementary angles. Okay, next topic is complementary angles. What is mean by complementary angles? पहा complementary angles कशाला म्हणतात? The sum of the measures of two angles is 90 degree. Then angles are known as complementary angles. Complementary angles ची definition काय? If the sum of the measure of two angles is 190 degree, then these angles called as complementary angles. What is mean by complementary angle? If the sum of measures of two angles is 90 degree, then angles are known as complementary angle. पहा ह्या ठिकाणी अँगल ABC इज इक्वल टू दिलंय आपल्याला 75 अँड अँगल PQR इज इक्वल टू सांगितलंय 15. ओके, हे कॉम्प्लिमेंटरी आहेत का नाही ओळखायचंय त्याच्यासाठी काय करायचं ॲडिशन करूत. पहा अँगल ABCचं माप दिलंय. पहा ॲडिशन मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू काय 75 प्लस 15 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री.
then these two angles are known as complementary angle. What is mean by complementary angles? If the sum of the measures of two angles is 90 degree, then angles are called as complementary angles. काय काय पाहिलं आपण? फर्स्ट शिकलो ऍडजेसंट अँगल्स. व्हॉट इज मीन बाय ऍडजेसंट अँगल्स? पहा, दोन अँगल असतील आणि त्या दोन्ही अँगलचा व्हर्टेक्स कॉमन असेल, एक साइड कॉमन असेल अँड देअर इंटिरियर्स आर डिफरंट असतील, तर these two angles are known as adjacent angles. Angle ABC and angle CBD are adjacent angle. Next, linear pairs of angle. पहा, जर दोन कोन घेतले आणि त्या दोन कोनांचे जे आउटर आर्म्स आहेत ते त्यांच्यापासून ऑपोजिट रे तयार होत असेल तर त्यांनाच म्हणायचं त्या ठिकाणी लिनियर पेयर्स ऑफ अँगल. ओके, अ पेयर ऑफ ऍडजेसंट अँगल्स हुज आउटर आर्म्स आर मेड ऑपोजिट रे सेड टू बी द लिनियर पेयर्स अँगल्स. ओके, आता ह्या ठिकाणी पहा बरं, हे आउटर आर्म्स पासून काय तयार झाला? ऑपोजिट रे. ओके, आणि सम ऑफ द मेजर्स ऑफ लिनियर पेयर्स ऑफ अँगल इज 180. Next, so what is meant by supplementary angles? If the sum of measures of two angle is 180, then angles are known as supplementary angles. Complementary म्हणजे काय? Sum of the measures of two angles is 90 degree, then angles are known as complementary angle. Next पाहायचं आपल्याला vertically opposite angle. पहा, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कशाला म्हणतात? एवढा एक लास्ट टॉपिक ह्याच्यातला आपल्याला पाहायचा आहे. त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. पहा, व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स पाहत आपण. Vertically opposite angles. Vertically opposite angles. What is mean by vertically opposite angles? पहा, ह्या ठिकाणी अशा पद्धतीने हा एक रे आहे आणि ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ह्या ठिकाणी अँगल तयार झाला ए नावाचा आणि ह्या ठिकाणी जो अँगल तयार झाला बी. These two angles are called as vertically opposite angles. पहा, अँगल ए आणि अँगल बी ला म्हणतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल अँड अँगल सी अँड अँगल ह्या ठिकाणी डी जो तयार झाला आहे ह्याला म्हणतात व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल तुमच्या लक्षात आला असेल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कशाला म्हणतात हे तुमच्या परफेक्ट डोक्यात येणं आवश्यक आहे. एक नेक्स्ट फिगर बघत वाटलं आपण. ओके, ह्या ठिकाणी ए बी. ओके, ही एक लाईन आहे आणि ह्या ठिकाणी सी डी ही एक लाईन आहे. ओके, आणि ह्या ठिकाणी कोणता पॉइंट आहे? ओ पॉइंट आहे. मग पहा, ह्या ठिकाणी तयार झालेला अँगल हा अँगल आणि हा अँगल ह्याला काय म्हणतात? व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. म्हणजे देअरफॉर अँगल ए ओ सी is vertically opposite angle. Angle AOC is vertically opposite to angle BOD किंवा DOB. काही म्हणले तरी चालेल. अँगल DOB किंवा ह्यालाच तुम्ही अँगल BOD सुद्धा म्हणू शकता. ओके,
ह्याचा हा व्हर्टिकली ऑपोजिट आणि ह्याचा कोणता हा व्हर्टिकली ऑपोजिट म्हणजे अँगल AOD पा AOD चा व्हर्टिकली काय इज व्हर्टिकली टू vertically opposite to angle BOC and measure of these two angles are equal. Vertically opposite angles are congruent angle. अशा पद्धतीने तुम्हाला हे आज शिकवलेलं पूर्ण समजलं असेल. ह्याच्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट पुढचा तो 1.3 तर अभ्यास खूप छान पद्धतीने करा. खूप चांगल्या पद्धतीने व्हिडिओ पहा. नक्कीच समजेल. तर आपण या ठिकाणी थांबू.